नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रातील जलसाठा पुन्हा घटत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या नदीतून गडद काळसर छटा असलेले पाणी वाहताना दिसत असून जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर फैलाव केला आहे. घाट परिसर पूर्णपणे जलपर्णीच्या आच्छादनाखाली गेला असून पाण्याचा प्रवाह वेगाने न झाल्यास नदीतील जलजीवनांवर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. घाटाजवळील बंधाऱ्यात बसलेल्या लोखंडी अडसरांमुळे पाणी अडून राहत आहे. या साठलेल्या पाण्यात जलपर्णींची झपाट्याने वाढ होत आहे. परिसर उथळ असल्याने तिचा प्रसार आणखी जलद गतीने होताना दिसून येत आहे. परिणामी घाट परिसर मोठ्या प्रमाणात जलपर्णींनी व्यापला आहे. यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून अनेकदा जलपर्णी हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र सध्या अशा कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाहीत. नदीतील पाण्याचा रंग अधिकच गडद झाला असून दुर्गंधीही जाणवत आहे. सध्या शहरात कृष्णा नदीबरोबरच पंचगंगा नदीतूनही पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे परिस्थितीकडे वेळेत लक्ष न दिल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.